तर नाशिकच्या जागेबाबत हेमंत गोडसे आज पुन्हा एकदा शिंदेंची भेट घेत आहेत। नाशिकच्या जागेबाबत अद्यापही तिढा कायम आहे। नाशिक लोकसभेच्या उमेदवारीसाठी गोडसेंची शिंदेंसोबतची ही चौथी बैठक आहे। तर इकडे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील समर्थकांसह मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती आहे। हेमंत पाटलांची उमेदवारी बदलणार असल्याची चर्चा रंगते। उमेदवार बदलणार असल्याच्या चर्चेने हेमंत पाटील समर्थक आता आक्रमक झाले। त्यामुळे 250 ते 300 वाहनांचा ताफा घेऊन हेमंत पाटील हे मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे हेमंत पाटील हे समर्थकांसह मुंबईकडे येत आहेत। हेमंत पाटलांची उमेदवारी रद्द होण्याची चर्चा आहे। तशा पद्धतीचं सूचक विधान हे काल करण्यात आलं होतं शिरसाटांकडनं। तर दुसरीकडे हेमंत गोडसे हे आज पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंची भेट घेत आहेत। हेमंत गोडसे हे नाशिकच्या जागेवरून लढण्याकरता इच्छुक आहेत। मात्र नाशिकच्या जागेवर छगन भुजबळ यांच्या नावाची देखील चर्चा आहे, ज्यामुळे नाशिकचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये। त्यामुळे आता एकनाथ शिंदेंची भेट चौथी भेट हेमंत गोडसे घेत आहेत। तर दुसरीकडे हेमंत पाटील हे आपल्या समर्थकांसह 250 ते 300 वाहनांचा ताफा घेऊन मुंबईकडे रवाना होत आहेत। आपल्या सोबत प्रतिनिधी गिरीश गायकवाड आहे। गिरीश, आज हेमंत पाटील आणि हेमंत गोडसे पुन्हा एकदा मुंबईकडे येत आहेत, काय सांगशील? नक्कीच हे दोन्ही नेते नाशिक आणि हिंगोलीचे जे विद्यमान खासदार आहेत हेमंत गोडसे आणि हेमंत पाटील हे आज शक्ती प्रदर्शन करणार असल्याची माहिती आहे। आणि ज्या पद्धतीनं गेल्या 2 दिवसांपासून त्यांच्या नावाची चर्चा होते की त्यांचं तिकीट कापलं जाणार आहे आणि त्या ठिकाणाहून नाशिकहून छगन भुजबळ यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होईल अशी माहिती मिळते। तर दुसरीकडे हेमंत पाटील यांचं देखील नाव त्या ठिकाणी बदललं जाईल आणि त्या ठिकाणी दुसरा उमेदवार दिला जाईल अशी सुद्धा चर्चा आहे। आणि त्यामुळे हे दोन्ही नेते आता शक्ती प्रदर्शन करण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत आणि मनस्थितीमध्ये आहेत असं म्हटलं तर गैर ठरणार नाहीत। कारण 200 ते 300 गाड्यांच्या ताफ्यासहित हे दोन्ही नेते आज मुंबईमध्ये दाखल होणार आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या समोर पुन्हा एकदा शक्ती प्रदर्शन केलं जाईल आणि अंतिम विचारलं जाईल की नेमकं त्यांना जागा मिळणार आहे की नाही, अन्यथा ते पुढील निर्णय घेण्यासाठी त्यांचा देखील मार्ग मोकळा असेल असं थेट ते म्हणतात। त्यांच्या जवळच्या सूत्रांकडून ही माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि त्यामुळेच आपण पाहतोय की मुख्यमंत्री यांचं जे ठाण्यातील निवासस्थान आहे त्या बाहेर आता सध्या हालचाली ज्या आहेत त्या सुद्धा वाढलेल्या आहेत। ही सगळी दृश्य जर आपण पाहिली तर आपल्याला लक्षात येतं की या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढलेला आहे। त्यासोबतच ज्या हालचाली आहेत त्या सुद्धा काही प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत। या ठिकाणी सुद्धा हे नेते भेटीगाठी करण्यासाठी येऊ शकतात अशी माहिती सूत्रांकडून मिळते आणि त्यासाठी इथला जो बंदोबस्त आहे तो सुद्धा वाढवण्यात आलेला आहे। त्यासोबतच काही वेळात जर ते आले तर नेमकी काय चर्चा होईल हे पाहणं सुद्धा मनश्री तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण या दोन्ही जागेचा जो तिढा आहे तो अद्यापही सुटलेला नाही आहे। एकीकडे छगन भुजबळ दावा करतायत की दिल्लीहून त्यांची जी उमेदवारी आहे ती सिद्ध झालेली आहे, त्यावर त्यांनी दावा केलेला आहे आणि आपल्याला दिल्लीतून उमेदवारी देण्यात आलेली आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। आणि त्यामुळे नेमकं काय घडामोडी आजच्या दिवसभरामध्ये घडणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मनश्री, नक्कीच गिरीश, वर्षावरच्या या भेटीगाठींकडे आपलं लक्ष असेलच। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।